करताय का? खोटी सर्टिफिकेट तुम्ही देणार, वंशावळ तुम्ही देणार. या इथं इंदिरा साहनीची एक केस आहे. त्या केस सुप्रीम कोर्टची केस आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, नीट ऐका. येथे असं एक प्रकरण आहे, मी मराठी वाचतो, ज्यात याचिकाकर्त्याने स्वतः मराठा जातीचा असल्याचा दावा केला पूर्वी. त्यानंतर याचिकाकर्त्याच्या इतर काही नातेवाईकांना आता तो कुणबी जातीचा असल्याचा दावा करून त्याची स्थिती बदलत असल्याची दर्शवणारी काही कागदपत्रे मिळाली आहेत. जर याला परवानगी दिली गेली तर त्यामुळे विविध व्यक्तींनी दावा केलेल्या सामाजिक स्थितीबाबत अनिश्चितता निर्माण होईल आणि राज्याने सुरू केलेल्या सकारात्मक कृतीच्या धोरणात अराजकतेचा घटक निर्माण होईल. वर जे सांगितले आहे त्या व्यतिरिक्त याचिकाकर्त्याच्या मराठा जाती प्रमाणपत्राला वैधता प्रदान करणाऱ्या आक्षेपार्ह आदेशाची वैधता, शुद्धता हे तपासावं लागेल आणि जर असं असेल तर न्यायालयाने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे असं स्पष्ट जे आहे त्याच वेळेला म्हटलेलं आहे. माझ्या हातामध्ये हे सगळं आहे. पुढे असं आणखीन त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे इंदिरा साहनीमध्ये, जे आता आपल्या राज्यात घडतंय ना त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे. बघा ऐका, काही राज्यांमध्ये त्यांच्या सरकारांनी नियुक्त केलेल्या आयोगाद्वारे असं आढळून आलंय की काही जातींना पुरेसं प्रतिनिधित्व होते तरीही बाह्य विरोधामुळे, दबावामुळे सरकारला झुकून त्यांना मागास वर्गाच्या यादीत समाविष्ट करावे लागले. अशा प्रकारचा समावेश हा घटनात्मक अधिकाराची फसवणूक आहे. कोणत्याही नागरिकाला त्याला आव्हान देण्याचा अधिकार आहे आणि अशा गटाला मागास वर्गातून बाहेर काढण्याचे निर्देश देऊन तो रद्द करणं हे न्यायालयाचं कर्तव्य आहे. इंदिरा साहनी केस 672 पॅराग्राफ मध्ये आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल की अशा रीतीनं झुंडशाहीनं जर कोणी असं आरक्षण घेतलं तर त्याला तुम्हाला आव्हान देता येईल आणि त्यांना जे आहे तुम्हाला न्यायालयाने त्यांना बाहेर काढलं पाहिजे, सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. किती किती दाखवावं तुम्हाला. आज असे कायदे खूप आहेत, मी त्यात जात नाही. एक 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 मागणी जी आहे ते उपोषण करते का? त्या दिवशी त्यांनी मागणी केली, मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तरी ओबीसीला मिळणाऱ्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या मराठा समाजाला द्यायच्या. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तरी त्यांना ओबीसीच्या सगळ्या सवलती द्यायच्या. मग ब्राह्मणांना द्या, जैनांना द्या, लिंगायत समाज सगळ्यांना द्या ना. मला आनंद आहे. गोर गरिबांना जर सवलती मिळत असतील सगळ्यांनाच देऊन टाका. फक्त मराठा समाजाला का? 25 जानेवारीला मागणी ज्या दिवशी केली त्या दिवशी जी.आर. निघतो. काही समजत नाही हे काय चाललंय. आणि आणखीन परत सुप्रीम कोर्ट म्हणतंय हे असं मराठा समाजाचे समावेश कुणबी सोबत करण्याची विनंती नाकारली गेली पाहिजे. हे योग्य होणार नाही.